बघा, आजपर्यंत तुम्ही जेवढ्या शॉर्ट ट्रिक शिकलेल्या आहात, जेवढ्या गोष्टी शिकलेल्या आहात, त्या थोड्याशा साईडला ठेवा. कारण काय आहे, शॉर्ट ट्रिक प्रत्येक ठिकाणी हेल्पफुल ठरतील असं नाही. पण कन्सेप्ट तुम्हाला कधीच बुडू देणार नाही आयुष्याच्या गणिताच्या रेसमध्ये. तर कन्सेप्ट काय आहे बघा, काय दिलेलं आहे, ए-बी-सी 3 नळ 8 तासात पाणी भरतो. मी लिहिलं की ए-बी-सी 3 हे जे 3 नळ आहेत ते 8 तासामध्ये पाणी भरतात. 2 तासानंतर नळ बंद केला, म्हणजे ए-बी-सी 3 नळ जे आहेत ते 8 तासात टाकी भरतात. मी जर म्हटलं की 2 तास तिन्ही नळ चालू होते, 2 तास तिन्ही नळ चालू होते, तर आपण काय म्हणू शकतो की आता जी टाकी आहे ए-बी-सीने जे 8 तासात भरणार होती, त्यापैकी 2 तासाचं तर काम झालेलं आहे. आता उरलेल्या 6 तासामध्ये पूर्ण टाकी भरेल. काय होईल? पूर्ण टाकी होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे? इथं लिहिलं मी ए-बी-सी 6 तासात टाकी भरेल. त्याच्यानंतर ती क नळ बंद केला. उर्वरित टाकीचा रिकामा भाग म्हणजे जी टाकी ए-बी-सी मिळून 6 तासात भरणार होती, ती टाकी ए आणि बी मिळून 10 तासात भरणार आहे. मी इथं लिहिलं तासच्या खाली तास, की ए-बी-सी मिळून जी टाकी 6 तासात भरणार आहे, ती ए-बी मिळून 10 तासात भरेल. ठीक आहे. मग आपण काय केलं, ह्या 2 संख्यांचा लसावी घेतला. आता तो का घ्यायचा? कारण की आपल्याला गोष्टी समजून घ्यायच्या आहेत, की होतंय काय या गणितामध्ये. मग आपण लसावी घेतला आणि तो मांडला की 30 आहे. मग मी हे 30 जो लसावी आलेला आहे, तो मानतो की उरलेली जी टाकी आहे माझ्याकडे, जी 2 तासात एवढी भरली असेल, आता ही जी उरलेली टाकी आहे, ती 30 लिटरची टाकी आहे. ठीक आहे, ती 30 लिटरची टाकी आहे. त्यापैकी हा 6 तासात भरतो, म्हणजे 30 लिटरची टाकी आहे 6 तासात भरली, 30/6 म्हणजे 5 लिटर प्रत्येक तासाला त्या ए-बी-सी नळाने पाणी टाकलेलं असेल. मग ए-बी-सीची क्षमता कळली तुम्हाला, की तो प्रत्येक तासाला ए-बी-सी मिळून 5 लिटर पाणी टाकतात. मग पूर्ण जी टाकी आहे ए-बी-सी मिळून, ती किती लिटरची असेल, की तुम्ही म्हणाल की 40 लिटरची पूर्ण टाकी असेल. कारण की ए-बी-सी मिळून तर पूर्ण टाकी 8 तासात भरलेली आहे, प्रत्येक तासाला 5 लिटर पाणी टाकलेलं आहे. ठीक आहे. आणि ए-बी मिळून 10 तासात भरतो. मग ए-बीची क्षमता किती आली बघा. ए-बी जो नळ आहे तो प्रत्येक तासाला 3 लिटर पाणी टाकतो. कारण की 30 लिटरची टाकी, ही जी उरलेली टाकी होती, ती ए-बीने 10 तासात भरली. 30/10 म्हणजे 3 लिटर ए-बी नळ टाकत असेल. मग ए-बी-सी मिळून एका तासामध्ये 5 लिटर पाणी टाकतात. ए-बी-सी मिळून एका तासामध्ये 5 लिटर पाणी टाकतात. त्यापैकी ए-बी हे जे 2 नळ आहेत ते एका तासामध्ये 3 लिटर पाणी टाकतात. तर तुम्ही काय म्हणाल, की सी हा नळ प्रत्येक तासाला 2 लिटर पाणी टाकत असेल, किंवा हा जो 3 आहे तिकडे जर घेऊन गेला, तर सीची किंमत येणार आहे प्रत्येक तासाला 2 लिटर प्रति तास. मग आता बघा काय दिलेलं आहे गणितामध्ये, की ती रिकामी टाकी, म्हणजे पूर्ण टाकी, उरलेली टाकी नाही. पूर्ण टाकी होती किती? 8 आणि 5 40 लिटरची एकट्या क नळाने. 40 लिटरची टाकी, एक क नळ प्रत्येक तासाला 2 लिटर पाणी टाकतो. तर त्याने 20 तासात ही टाकी भरलेली असेल. ऑप्शन क्रमांक डी. आणि तुमच्याजवळ जेवढे गणित असतील ते ह्या पद्धतीने सोडवायचा प्रयत्न करा. नक्कीच तुम्हाला सगळे गणितं सुटतील, किती अवघड असू द्या. जर तुमच्या गणिताचे काही प्रश्न असतील तर तुम्ही या टेलिग्राम ग्रुपवरती बिंदास पाठवू शकता. हे आपलं Android ॲप आहे, ज्यामध्ये आपण 129 मध्ये मेंबरशिप ऑफर करत आहोत. त्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे गणितं आपण ह्या पद्धतीने समजून सांगितलेले आहे. ते भयंकर टफ टाईपचे गणितं सुद्धा आपण घेतो. आपण दुसऱ्यांसारखी छोटे छोटे गणितं घेऊन इथं मॅटर क्लोज करत नाही. धन्यवाद.